हर्षवर्धन सपकाळाचा हर्षवर्धन सपकाळाचा सुरेश पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुरेश पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में, नारी के सम्मान में राष्ट्रवादी मैदान। महिला विरोधी काँग्रेसचा, महिला विरोधी काँग्रेसचा, हर्षवर्धन सपकाळाचा काँग्रेस पक्षाचा अमर रहे अजित दादा, अमर रहे अमर रहे अजित दादा, अमर रहे अजित दादा, अमर रहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला विरोधी काँग्रेस सरकारचा महिला विरोधी काँग्रेस सरकारचा सुनेत्रा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनेत्रा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। काँग्रेस भवनासमोर तुम्ही आंदोलन केलेलं आहे। एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे। पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही। एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, तरच हे आंदोलन आमचं शांत राहील। अन्यथा हे आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत आम्ही। आहे राहील, कारण की ते काँग्रेसचा जे घटक होते, काँग्रेस पक्ष तो चुलत भाऊचा आहे। फरक एवढा आहे की आम्ही हीच झाली नाही। आणि काँग्रेस पक्षाने दादांबद्दल सन्मान आहे म्हणून कर्नाटकमध्ये FIR दाखल केलेला आहे। तर काँग्रेस जितकी अजितदादांची बघते तितकी अजितदादांचा सन्मान काँग्रेसने केला आहे, तेवढा या पक्षाने केलेला नाही आहे। हे सत्तेत अजूनसुद्धा FIR दाखल करू शकले नाही। ठीक आहे, त्यांचा मोर्चा, आम्ही त्यांच्या मोर्चाला त्यांना पाणी दिलं, त्यांना फुलंही दिले, गांधी मार्गाने आम्ही त्यांचा सन्मान केला। पण एकीकडे मला एक मुद्दा मांडायचा आहे। एक मिनिट जमील भाई, वक्तव्याबद्दल आपला निषेध ते या ठिकाणी नोंदवत आहेत। काँग्रेस भवनासमोर येऊन ते आपला निषेध नोंदवून त्यांची आंदोलन करतायत। त्यांनी आंदोलन केलं आहे, लोकशाही मार्गाने केलेलं आहे। आम्ही त्यांचं प्रत्युत्तर आहे लोकशाही मार्गाने दिलेलं आहे, गांधी मार्गाने दिलेलं आहे। महात्मा गांधीजींच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं हे केलेलं आहे, त्यांना पाणी आणि फुलाचं हे केलेलं आहे। पाणी आणि फुलं देऊन तुम्ही त्यांना समर्थन दिलंय? समर्थन नाही दिलं आहे। आता त्यांनी फार आमचेच भाऊ बंद आहेत, ते त्यांनी आता इतना घोषणा दिलेल्या आहे। हो, घरी आलेल्या पाहुण्यांचा आम्ही सत्कार केला। हर्षवर्धन सपकाळांनी जे सुनेत्राताईंच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय। काँग्रेसने या ठिकाणी फुलं दिलेले आपल्याला, हर्षवर्धन सपकाळांचे काय वाटते तुम्हाला? ते वक्तव्य जे केले त्यांनी काय मागणी असणार आपल्याला? हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही। अजितदादांना जाऊन 6 महिनेसुद्धा झालेले नाहीत। इतका मोठा दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबावरती, सुनेत्राताईंवरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा वाचाळ स्टेटमेंटमधून त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे। याचं मोठं दुःख किंवा ही भूमिका जी आहे काँग्रेसची ही जनतेला अजिबात पसंत झालेली नाही आहे। अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला जातो आहे। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथं फुलं घेऊन आले। एका बाजूला तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष उद्धटपणाची भाषा वापरतात। महिला म्हणून ज्या पक्षाच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, महिलांचा किती आदर करतो आपण काँग्रेस पक्ष, याच्यामध्येच त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दिसतं आहे।
एका बाजूला महिलांच्याबद्दल आदर दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्याबद्दल वेगळ्या भाषेतून बोलायचं, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते आहे. आणि जे काही स्टेटमेंट त्यांनी सुनेत्राताईंच्याबद्दल केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करतो आहोत. त्यांनी पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे अशा भावना आमच्या सर्वांच्या या ठिकाणी आहेत.